बघा आयोजक, आपण आतमध्ये जे प्रेक्षक वर्ग आहे ते प्लीज आतमध्ये घेऊ, बाहेर करायचे, कारण जेणेकरून आपल्याला आता दुसरी फेरीला सुरुवात झालेली आहे. नंतर शेवटच्या क्षणापर्यंत वादविवाद जे काय होत असतात त्या होता कामा नये, म्हणून जे बिना कामाच्या आतमध्ये आले असतात त्यांना बाहेर काढायचे. आणि आतमध्ये अरे मित्रांनो फक्त 9 खेळाडू ठेवा, खेळाडू फक्त 9 ठेवा आणि बाहेरून टायमिंग लावू नका. अरे मित्रांनो थोडं कोण ठेवलाय जो थर्डला सिग्नल देतोय, म्हणजे जो भोंगा वाजवतोय त्यांना सावध करा, जेणेकरून आपल्याला थर्ड कळेल. कवेलावाडी आणि करमेली या दोन्ही संघाने मैदान क्रमांक 2 वर हजर आहेत का? कवेलावाडी हरेश आणि करमेली रमेश. सुंदर असा सामना पाहायला मिळतोय. मैदान क्रमांक 1 वर भागतोरी संघाचा चढाईपटू अरुण देखील आपण 4 खेळाडूंमध्ये सुंदर अशी चढाई करतोय. मला वाटतं टाइम काढण्याचा प्रयत्न खाली अगदी परतलेला आहे, तर पुन्हा त्यांना 10-3. ओके. बघा दोन्ही संघाची नोंद घ्यायची आहे. आपल्यापर्यंत जो हाफ टाइमचा निकाल आपल्यापर्यंत दिला गेलेला आहे, तर आपण सर्वांनी लक्ष द्यायचंय. सुंदराची चढाई करो या मरो, जिंकू किंवा मरू अशा स्थितीमध्ये सामना. आणि आता मात्र मित्रांनो अरे एकाच कॉल करा ना, नाहीतर बघा पॅनलाइज दिले जाईल. हसमुख दादा, आपण समोरच्या टीमला तुमच्या जरा एकालाच कॉल करायला सांगा, जेणेकरून आपली जो संघ गरम होतोय आणि बाहेरून आवाज दिल्यानंतर आपली जी गेम मध्ये कंट्रोल राहत नाही, म्हणून आपली गेम हारू शकते. अरे पंचाने दिले असेल तर जो पंचाचा निर्णय असेल तर 3 तर 3 तर 2 तर 2, पंचाचा निर्णय अंतिम राहील. बघा पंचाने दिले असेल तर जो पंचांचा निर्णय असेल तर पंचांचं पण लक्ष आहे मित्रांनो, ती पण चांगली अशी पंचांची भूमिका बजावत असतात. त्यांचा पण पंचांचा देखील आपण आदर करायचा आहे. जसे आपण खेळाडूवरती दाखवतो तसं आपण पंचांचा देखील आपण आदर करायचा आहे. सामना संपायला शेवटचे 2 मिनिटं शिल्लक. लगेच त्या ठिकाणी करमेली आणि कवेला या दोन्ही संघाने लगेच हजर राहायचंय. आता मात्र सुंदर अशी डिफेन्स पाहायला मिळते, दोन्हीकडे 1-1 पॉइंट.
अतिशय आटातटीचा सामना पाहायला मिळतोय कळम ठाकूरवाडी आणि शेरे पेड एक चौथीचा सामना जेणेकरून आपण खेळलोय आणि हरलोय यात महत्त्वाचा सामना इकडे सुद्धा चांगलासा सामना पाहायला मिळतोय जर्सी नंबर 4 खाली अति परततोय घोडगाव संघाचा आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अरुण देखील काही वर्षामध्ये म्हणजे काही वर्षापूर्वी बागुचवाडी या संघामध्ये खेळत अजूनपर्यंत आपला संघ त्यांनी अनुभव म्हणून खेळाडूमध्ये ठरवून घेतले आणि खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतात चांगलेसे सितारे त्या संघामध्ये उभारण्यात आलेले आहेत सामना संपलेला आहे आणि हा निकाल आपल्यापर्यंत नक्कीच जेणेकरून आपला जो हार आहे तो आपण खरंच नक्कीच आपण टप दिले असेल या संघाला काही हरकत नाही मित्रांनो दोन्ही संघाला गुडगुडला का पुढील वाटचालीच्या खूप खूप शुभेच्छा कबेलावाडी लगेच यायचं का ग्राउंडवर लगेच हजर यायचंय कबेलावाडी आता झालेल्या सामन्यामध्ये अटातटीचा सामना झाला कळम ठाकूरवाडी आणि शेनेपेन यामध्ये शेनेपेन हा संघ विजय होतोय विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि बाळाजी संघाचे विशेष कौतुक बघा लगेच टर्चिंग करून याला सुभाष टायमिंग नका लावू जसं आपली दुसरी फेरी संपली ना मग आपल्याला तिसरी फेरी काय एक तास फक्त बघा खरोखरच चांगला असा इकडे सुद्धा काटे टक्कर पाहायला मिळते बागुचवाडी घोडगाव बघा जीवन सर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात झालेला आहे सामने सुद्धा आपल्याला चांगले असे पाहायला मिळतात जीवन सर आपण देखील माझ्या समोर जर आपण देखील समालोचनासाठी आले तर अजून थोडी वेगळीच मजा येईल कारण आपण सुद्धा संधी उडेल बघा इकडे पण ठरवून आपण होत असते मैदान क्रमांक 1 वर जर्सी नंबर 3 हा चांगला डिफेन्स पाहायला मिळतोय टॉसिंग करून घ्या सुभाष सुभाष 5-5 सर्व विजय संघाला सूचना 5-5 मिनिटाचा खेळ खेळावा लागेल हा निर्णय ठरलेला आहे आता मात्र खरोखरच बागुचवाडी या संघाने सुद्धा चांगली अशी झुंज देते ना घोडेगाव संघाला बघा हा सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय युवराजच्या माध्यमात आणि हा बाद होतोय बघा पुन्हा एकदा आम्ही शेवटचा आणि अंतिम पुकार करतोय चालू असलेला सामना कवेला वाडी विरुद्ध करमेडी हा सामना संपल्यानंतर गौर कामत आणि महालक्ष्मी वाघजाई आपण आहेत का रेडी वाघजाई ओके गौर कामत बघा नाहीतर 2 गुण दिले जातील गौर कामत आहे का अक्षय आपली टीम जरा तयारीत ठेवा का यापुढे तुमचा सामना आहे गौर कामत वाघजाई बघा समोरचे जे रेलिंग वर सर्वांनी जे प्रेक्षक वर्ग जे समोरचे बघतात त्या भारतीय असतात तो कमी करायचा आहे जेणेकरून ग्राउंडवर सर्व रेलिंग ग्राउंडवर येईल आणि खेळाडू खेळतील कुठं अरे मित्रांनो थोडस वजन कमी करा रेलिंग वर भार ठेवू नका 8, 7, 6, 5 आयोजक आणि
गुणावर लक्ष द्या, टायमावर लक्ष द्या, जेणेकरून आपल्याला संघ विजय मिळवून द्यायचा असेल तर चांगला प्रयत्न करा. नरेश हिरवे कळम ठाकूरवाडी प्लीज या ठिकाणी आपण कुठं असाल तर या ठिकाणी यायचे. नरेश हिरवे प्लीज या ठिकाणी यायचे. आपला आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या ठिकाणी यायचे. नरेश हिरवे खूप छान या ठिकाणी बागुलवाडी आपल्या बळकरीच्या मैदानामध्ये खेळ पाहायला मिळते.